हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात. शिवमच्या शाळेत गणपती बाप्पा बनवण्याचा उपक्रम हा दिलेला होता. तसा हा त्याला शाळेतच करायचा होता, पण शाळेत त्याच्याकडनं तो पूर्ण झाला नाही. म्हणून मग घरी त्याच्याकडून मी तो करून घेतला. तर मी त्याला इन्स्ट्रक्शन देत होती की इथं फेविकॉल लाव आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर डाळी कशा चिपकवायच्यात. शाळेतून त्याने फक्त जो गंध असतो तर तो करून आणलेला होता. त्याला डाळची असं हाफ राऊंड केलेलं आणि गळ्यात माळ असते गणपती बाप्पांच्या, ती करून आणलेली आणि सोंडमध्ये गणपती बाप्पाच्या सोंडेत मूग लावून आणलेले आणि हातामध्ये दागिने घालतात की नाही गणपती बाप्पा, तर एका हातात त्याने फक्त ते डाळीचे दागिने केलेले आहेत. एवढंच काय ते त्याने शाळेत करून आणलेलं होतं. आणि बेंबीच्या ठिकाणी असं बघा एक स्टोन लावलेला होता. तर हा स्टोन मी त्याला दिलेला नव्हता, तर त्याच्या मित्राकडून कदाचित त्याने घेतलेला असावा. घरी येऊन मग त्याला मी सांगितलं की अशा पद्धतीनं तू डाळी लावायला तुला कंटाळा येतो आहे, म्हणून मग आपण तांदळाच्या मदतीनं ते पटकन होईल. आणि मग तिथं गणपती बाप्पांच्या शरीरावर त्याने तांदूळ जो आहे तो फेविकॉलच्या साह्याने चिपकून घेतला. नंतर मी त्याला म्हटलं की आउट बॉर्डर करून घे आणि स्केच पेन न उचलता वाकड्या तिकड्या रेषा न मारता व्यवस्थित आयब्रो बॉर्डर कर. कारण शिवमला तसं बघायला गेलं तर ड्रॉइंग आवडत नाही अजिबात. त्याचा काही तो आवडता विषय नाही, पण मग त्याच्याजवळ बसून केलं की तो करतो. आणि थोडा वेळ मग मोबाईलपासून मुलं दूरसुद्धा राहतात. तर आजकाल असे उपक्रम शाळेकडून दिले जातात. कुठलाही सण असू द्यात, रक्षाबंधन असो, त्यानंतर मकर संक्रांती असो, जन्माष्टमी असो, प्रत्येक सणाला काही ना काही उपक्रम असे मुलांकडून ते करून घेतात. पालकांना थोडा त्रास पुरतो, पण तो जर आपण वगळला त्रास तर मुलंसुद्धा याच्यातून शिकत असतात आणि त्यांच्यासुद्धा कलागुणांना वाव मिळत असतो.